लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिक्युरिटी गार्डवर स्कूटर ड्रायव्हरने अवघ्या 1600 रुपयांसाठी केला हल्ला। नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी, आरोपी जेरबंद। बातमी नाशिक येथून। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 1600 रुपयांसाठी सिक्युरिटी गार्डवर जीवघेणा हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगाराला आणि 2 विधी संघर्षित बालकांना गस्ती दरम्यान गाठून अटक केली आहे। या कारवाईने परिसरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी धडाकेबाज उपस्थिती दाखवली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा नाशिक रोड येथील हॉटेल महाराष्ट्र माझा येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेले प्रकाश विष्णू बच्छाव वय 52 वर्ष राहणार शेतकरी संकुल सिन्नर फाटा यांच्यावर तिन्ही इसमांनी मोटरसायकलवरून येऊन हल्ला केला। आरोपींनी प्रकाश बच्छाव यांच्या डोक्यात स्क्रूड्रायव्हरने वार करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या जवळील रोख 1600 रुपये बळजबरीने हिसकावून नेले। या घटनेनंतर बच्छाव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यावरून गुन्हा रजिस्टर नंबर 555/2025 भारतीय दंड संहिता कलम 309(6)(3)(5) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक गुन्हे नाईक कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास मोहीम राबवली। दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीतम सूर्यवंशी, उपनिरीक्षक राहुल काकडे, हवालदार विशाल पाटील तसेच अंमलदार महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश राबडे आदींचे पथक सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत असताना तिन्ही संशयित एका मोटारसायकलवर दिसले। पथकाने त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग आढळले। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी अंदाजे 1 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले। सखोल चौकशीअंती संशयित युवराज सुनील साळुंखे वय 21 वर्ष राहणार अंबर सोसायटी मखमलाबाद नाशिक आणि त्याचे 2 साथीदार हे विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले। तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला स्क्रूड्रायव्हर, मोटारसायकल आणि चोरीस केलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सौ संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, निरीक्षक नाईक कवडे, गुन्हे एपीआय प्रवीण सूर्यवंशी, एपीआय किरण कोरडे, पीएसआय राहुल काकडे तसेच गुन्हे शोध पथकातील सर्व पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे। दिनांक 30/10/2025 रोजी सकाळी पहाटे 5 वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझा नावाचा हॉटेल आहे, त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव, सदरीचं त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी 3 अनोळखी इसमांनी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रू ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून 1600 रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 555/25 प्रमाणे बीएनएस चा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघडकीस आणण्याचे सक्त आदेश दिले होते। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते। समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी गस्त करत असताना 3 अनोळखी इसम दिनांक 31/10/2025 रोजी मिळून आले। त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले, परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले, म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकावला। त्या बळकावल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले। त्यावेळेस त्यांचा सलग 1 ते 1.5 किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झाले की नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक CR नंबर 555/25 या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या 2 विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे 92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती हस्तगत करण्यात आलेला आहे। जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे 1600 रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेले आहे। सदर आरोपी त्याचा अभिलेख तपासला असता तर असे निष्पन्न होते की
सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत. जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा, तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड काळे सर, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, श्री बडेसाहेब नायकवडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याच्यावर सध्या तो ओपीडी बेस होता, त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.